ज्या विद्यार्थ्यांना 11वी पास झाल्यानंतर कॉलेज बदलायचे आणि 12वीत प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा शिक्षण मंडळाकडं, शिक्षण संचालक कोण असतात त्यांच्याकडं. आणि नंतर त्याने ते कॉलेज निवडायचं, ते कॉलेज घेतं का नाही विचारायचं. आणि ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्याला म्हणतात तुम्ही जाऊन ते तुमचा दाखला घेऊन या. मग ह्या ऑनलाईनचा संबंध किंवा त्याचा उपयोग काय हे ह्या आमच्यासारख्या अडाणी माणसाला समजत नाही. ऑनलाईन अर्ज करायचा, मग प्रोसिजर ते ऑनलाईनच सगळी झाली पाहिजे ना. त्या कॉलेजने सोडलं पाहिजे, ह्या कॉलेजने घेतलं पाहिजे. मग ऑनलाईनचा उपयोग काय? हे कॉलेज म्हणतं त्या कॉलेजकडून तुम्ही दाखला आणा, ते कॉलेज म्हणतं आमची विद्यार्थी संख्या कमी झाली की आमचे शिक्षक कमी होतात, त्यांना ती भीती. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? आता जुलै आला, जून संपला, तरी दाखले इकडचे तिकडे होत नाहीत. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी शिकायचं, त्यांची जे काय हजेरी असते ती कशी लागणार, हे सगळं गुंतागुंतीचं कोडं शिक्षण संचालकांनी ह्याच्यात लक्ष घालावं. आणि कुठल्या शाळेचे कुठला विद्यार्थी कुठं जायचा ह्याच्यावर नजर ठेवून त्यांना ते तशी ताकीद द्यावी, सूचना द्याव्यात. आणि विद्यार्थ्यांचा होणारा त्रास आणि विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत, आई वडील, त्यांनाही होणारा त्रास वाचवावा ही विनंती.